झाडावरून मी ताजी ताजी वांगी काढली आणि त्या वांग्याचं मी आता ना भरलेली वांगी करते। मग त्यासाठी मी ना बारीक चिरून घेतले 3 कांदे, मिरची बारीक चिरून घेतले, टमाटर पण बारीक चिरून घेतलेत आणि हे जवला घेतला। हा खरपूस भाजून मी स्वच्छ धुवून घेते आणि मसाले घेतलेत मी लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण चटणी। आता मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते आणि जवला भाजून आहे ना पाण्यामध्ये धुवून घेते आणि ते सुद्धा एकत्र करून घेते आणि मग वांग्यामध्ये भरते। जवला खरपूस भाजून घेते मी। कांदा आणि टमाटर जे मी घेतले आहेत ना त्याच्यातलं मी थोडं थोडं काढून ठेवलंय फोडणीला देण्यासाठी आणि हे जे बाकीचं आहे ना याच्यामध्ये हे सर्व मसाले मी मिक्स करणार। आता हे वांगी मी पाण्यातून काढून घेते। पाण्यातून काढून घेतली आणि तर ह्याच पाण्यामध्ये मी भाजलेला हा जवला पण घालते। जवला व्यवस्थित भिजलाय। आता ह्याला मी या चालणीमध्ये ओतते आणि सर्व पाणी काढून घेते। वांगी आहेत ना अशी मी आता अशी वरून असं 4 भेद करून घेते। पूर्ण तुकडे नाही करायचे, असे करून घेते। याचे देठ काढून घेते आधी। इथून चिरला तरी पण चालेल, तुम्हाला जसं आवडेल कुठून चिरायचं तिथून चिरा। है ना, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरायचं। असं करून मी सगळी वांगी कापून घेते। तेल तापलंय, आता यामध्ये मी घालते कांदा, टमाटर, रंग येण्यासाठी जराशी हळद आणि लाल तिखट। कांदा टमाटर चांगलं तेलामध्ये तळलंय। आता काय करायचं, ही वांगी भरून झाल्याच्या नंतर जो जवला उरलाय ना तो यामध्ये घालायचा आणि त्यानंतर मग ती भरलेली वांगी सोडायची। वांगी सर्व सोडली मी तेलामध्ये। आता जो ह्या ताटाला जो मसाला आहे ना त्यात थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे अगदीच आपला मसाला वाया जाऊ नये म्हणून। हे बघा, आता गॅस मंद करून मी यावरती झाकण ठेवते। वांगी छान दोन्ही बाजूनी शिजले, तोंडाला पाणी सुटलं। आहा, छान झाली ना वांगी भरलेली, कोकणातली भरलेली वांगी, जवला भरून केलेली परसवातली ताजी ताजी वांगी। व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये। धन्यवाद।